नमस्कार मित्रांनो, तर 1 डिसेंबरच्या सावळेची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं. सावली निघालेली असते, सावलीच्या घरचे सावलीला घेऊन निघालेले असतात आणि चंद्रकांत त्यांच्यासाठी गाडीची व्यवस्था करतो. ऐश्वर्या तिला सगळ्यांसमोर म्हणते, सावली तू निघाली आहे पण सारंग तुला सोडायला नाही आला ना. सावलीच्या आईवडिलांना खूप वाईट वाटत असतं. सारंग सावलीशी बोलत नाहीये, सावलीला कोणीच धड बोलत नाहीये म्हणून त्यांना खूप वाईट वाटतं. चंद्रकांत सावलीच्या वडिलांना म्हणतो, काही दिवसांचाच प्रश्न आहे, माझी खात्री आहे सावली सारंगचं मन नक्कीच जिंकेल. सावली अमृताकडे येते आणि अमृताच्या पाया पडते. अमृता तिला मिठी मारते आणि म्हणते, लवकर ये सावली. चंद्रकांतच्या पाया पडते आणि चंद्रकांत तिला आशीर्वाद देतो. तेव्हा सगळे तिथून निघतात. ऐश्वर्या मनात विचार करते आणि म्हणते, आता ही या घरातून बाहेर पडली आहे ना, आता मी असं काहीतरी करते ना ज्यामुळे ती या घरात परत कधीच येणार नाही. ऐश्वर्या विचार करत असते तर इकडे सावलीच्या घरचे सगळे बाहेर पडतात. सावली मागे वळून बघते, घराच्या पायरीच्या पाया पडते आणि तिथून निघते. थोड्या वेळाने सगळे सावलीच्या माहेरी पोहोचतात. जयंती धावत येते, सावलीच्या बाजूचा दरवाजा उघडते आणि तिला खाली उतरायला सांगते. जयंती म्हणते, साऊ हळूहळू जमिनीवरती पाय ठेव. जयंती सावलीची खूप काळजी घेत असते. ती धावत पुढे येते, दरवाजा उघडते आणि सावलीला दारातच थांबायला सांगते. जयंती सावलीवरून भाकरी तुकडा ओवाळून टाकते. जयंती म्हणते, किती सुंदर दिसते माझी साऊ, किती छान दिसतेस तू, तुला कुणाचीच नजर नको लागायला, अगदी माझी सुद्धा नको, खूप गोड दिसते ग माझी साहू. जयंती तिची दृष्ट काढते आणि तिला आतमध्ये घेते आणि तिला बसवते, पाणी वगैरे देते. जयंती म्हणते, बस आणि हो, काहीच करू नको हा तू. सासरे बुवा तुमच्या हातातल्या पिशव्या द्या. जयंती सगळ्या पिशव्या घेऊन बसलेली असते. मेहंदळेनी काय काय गिफ्ट दिलं ते ती बघत असते. जयंती म्हणते, मलाच सगळं हवं, हे सगळं मीच घेणार. सका म्हणतो, अगं जयंती, मुलीला तिच्या घरच्यांनी हे सगळं दिलं, त्यावर आपला काही हक्क नाहीये. जयंती म्हणते, अहो ती श्रीमंत लोक आहेत आणि ही श्रीमंत घरची सून आहे, या चिरकोट गोष्टी ती वापरणार आहे का? तिला असल्या गोष्टींची अजिबात गरज नाहीये आता. तसंही या सगळ्या गोष्टी आता सावली मला देऊन टाकणार आहे, कारण मी तिची फेवरेट वहिनी आहे, हो ना साऊ. सावली म्हणते, घे वहिनी, तुला काय हवं ते. जयंती नाचत गाणे म्हणत त्या पिशवी आतमध्ये घेऊन जाते. सगळे तिच्यावरती हसत असतात. तर सावली लगेचच रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेते. आई म्हणते, नाही तू काहीही काम करायचं नाहीयेस, तू फक्त बसायचं. अगं तू माहेरवाशी आहेस. अप्पू म्हणतो, हो राणी सरकार, तुम्ही फक्त बसायचं आणि ऑर्डर सोडायची, आम्ही आहोत ना, आम्हीच सगळं करणार. अगं तू सारंग मेंदळेची बायको आहे आणि सारंग मेंदळे या घरचे जावई आहेत, तुला खुश ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. सगळे सावलीची काळजी घेत असतात. तर इकडे सारंग सगळ्या रूममध्ये पसारा करतो आणि झोपी जातो. तिलोत्तमा त्याच्यासाठी जेवण घेऊन येते. तिलोत्तमा तो सगळा पसारा बघते आणि सकौताईंना आवाज देते. तिलोत्तमा सकौताईला ओरडते आणि म्हणते, सकौताई, तुमचं अजिबात लक्ष नाहीये कामात. अहो सारंगच्या खोलीत किती पसारा आहे, काय करता तुम्ही? सरूताई म्हणतात, सॉरी अहो, मी ते आवरणार होते. सारंग म्हणतो, आई मीच त्यांना सांगितलं की नका आवरू, राहू द्या, जा तुम्ही. सरू निघून जाते. तेव्हा सारंग म्हणतो, आई मी हे सगळं आवरतो. तिलोत्तमा त्याला म्हणते, तू बस आणि जेवून घे. सारंग जेवणाला नकार देत असतो. तिलोत्तमा त्याला बसवते आणि स्वतःच्या हाताने घास भरवत असते. तिलोत्तमा म्हणते, सारण कालपासून काहीही खाल्लेलं नाहीये, त्रास होईल तुला. आणि हे बघ बाळा, मला समजतं जे झालं ते आपल्याला मान्य नाहीये, अरे पण या सगळ्याचा राग जेवणावर नाही काढायचा. आणि सारंग बाळा, तुला तर माहितीच आहे ना, तू माझ्यासाठी किती स्पेशल आहे ते तुला आठवतं ना लहानपणीच ते. जरासं जरी काही लागलं तर तू किती रडायचास, नुसतं आई आई करत मागे फिरायचास, मला बिलगायचं, सतरडत असायचा. मी तुला जवळ घेतलं
तुझं सांत्वन केलं की तू रडायचा थांबायचा आणि तुझ्या चेहऱ्यावर हसू यायचं, आनंद यायचा. तुझा आनंद बघून मी तृप्त होऊन जायचे. तेव्हाच मी ठरवलं होतं, आता काहीही झालं तरी या माझ्या लेकाच्या चेहऱ्यावर मला आनंद बघायचा आहे. मग त्यासाठी जे काही करायला लागेल ना, त्यास ते सगळं करण्यासाठी मी तयार आहे. सारंग उदास असतो आणि तो विचार करत असतो. तिलोक, तुम्हाला माहिती असतं की हा अस्मीचा विचार करतो. तिलोत्तमा म्हणते, सारंग, आपल्याला वाटतं तितकं आयुष्य सोपं नसतं बाळा. काही काही अनपेक्षित गोष्टी घडतात आणि त्या आपल्याला स्वीकारा याच लागतात. अरे, असे प्रसंग आयुष्यात येतच असतात, पण आपण त्याला